कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। और टेंडर 10 पट दिले तर दाखवा ना की बाबा हे टेंडर असं असताना 10 पट दिलंय, आम्ही त्याची चौकशी करू ना। परंतु उगीचच काहीतरी कसं काय बरळतात म्हणणार नाही, पण बोलतात। हजारो कोटी काही लाखो कोटी रुपयाची कामं अध्यक्ष महोदय आमची त्या ठिकाणी चाललेली। मला एका गोष्टीची क्यू करायची वाटते विरोधी पक्षाची। काही विरोधी पक्षाची लोक विकास केव्हा होईल, जर मोठे मोठे रेल्वे लाईन केल्या, मेट्रो केली, विमानतळ केली, पोर्ट बंदर केली, त्याच्यामध्ये नॅशनल हायवे केले, वेगवेगळे प्रकारचे समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विकास होईल। आता विकास करायचा म्हटलं तर मला कुणी समोरच्यांनी सांगा की कॉन्ट्रॅक्टर न नेमता ते काम कसं करता येईल। काहींनी तर शहाणेपणा केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे। आता धन्य त्यांचं, काय म्हणजे काही कळतं का नाही काय मला त्यांना। टेंडर 10 पट दिले तर दाखवा ना की बाबा हे टेंडर असं असताना 10 पट दिलंय, आम्ही त्याची चौकशी करू ना। परंतु उगीचच काहीतरी कसं काय बरळतात म्हणणार नाही, पण बोलतात। अध्यक्ष महोदय, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे एक उदाहरण अध्यक्ष महोदय मी ह्या निमित्तानं राज्याला देतो। रस्त्यांचं जाळं वाढलं तर कंपन्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते, हे सांगायला म्हणजे कुणी शेंबड पोरग देखील ते सांगेल। शेतकऱ्यांच्या वाहतुकीवरचा खर्च त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कमी होतो, कारण रस्ते चांगले झाले। आता समृद्धी महामार्गावरून अनेक जण जातात, अटल सेतूवरून अनेक जण जातात, वेळेची बचत होते। कितीतरी कोस्टल रोड वरून जातात, बांद्रावरी सिलिंग वरून निघालं तर जिमखाना आपला पोलीस जिमखान्याला आपण 7 मिनिटांमध्ये येतो। कधी कुणी विचार केला होता का? अध्यक्ष महोदय, ह्या गोष्टी कराव्या लागतात काळानुरूप। जशा पद्धतीने लोकसंख्या वाढेल, जशा पद्धतीने लोकांची मागणी येईल, काय साधारण बदल केले पाहिजेत हे विजन तर राज्यकर्त्यांचं असलं पाहिजे अध्यक्ष महोदय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।